रत्नागिरी शहरातील ऐतिहासिक भगवती बंदर ब्रेकवॉटर येथे समुद्री कालवे काढण्यासाठी गेलेली महिला मोठी लाट आल्यानं समुद्राच्या पाण्यात सुमारे 100 मीटर आत ओढली गेली। सदर महिलेला कालवे काढताना लोकांनी पाहिलं होतं। महिला तिथे दिसत नसल्यानं स्थानिक मच्छीमारांनी आरडाओरड सुरू केली। याचवेळी आंतरराष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक महेश मिल्के आणि त्यांची टीम त्या ठिकाणी प्रशिक्षण देत होती। महिला समुद्रात बुडत असल्याचं पाहून त्यांनी तत्काळ गांभीर्य ओळखलं। महेश मिल्के यांनी आपला मुलगा करण मिल्केला समुद्रात झेपावण्यास सांगितलं। तत्काळ करण समुद्रात झेपावला। लाटांसोबत तोही पोहत त्या बुडणाऱ्या महिलेपर्यंत पोहोचला आणि महिला पाण्यात गटांगळ्या खात असतानाच तिला बोयाचा आधार दिला। तितक्यात महेश मिल्के आणि त्यांचे सहकारी आले आणि महिलेला किनाऱ्यावर आणण्यात आलं। महिला बुडत असल्यानं तिच्या पोटात पाणी गेलं होतं, त्यामुळे तत्काळ प्रासंगिक उपचार पद्धती राबवण्यात आली। त्यानंतर सदर महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। आता महिलेची प्रकृती उत्तम असल्याचं समजतंय। ज्या करण मिल्केने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समुद्रात उडी मारली त्या करण मिल्के हा जलतरणपटू असून त्यानं अनेक स्पर्धा जिंकल्यात। टाइम्स डिजिटलशी साधलेला हा संवाद। माझं नाव करण महेश मिल्के, राहणार रत्नागिरी। कालचं सांगायचं झालं तर काल सकाळी आम्ही 7 वाजता आमची स्विमिंगची बॅच घेण्यासाठी भगवती बंदरला आलो होतो। मी, माझे वडील, माझी आई। भगवती बंदरला आम्ही बॅचेस घेण्यासाठी मी पोचलो। तेवढं झालं असं की त्या किनाऱ्यावरती बरेचसे मच्छीमार हे आरडाओरडा करत होते की काय ती कोणती बोट आलं आहे, कोणती बोट आलं आहे। हे आरडाओरडा बघून आम्ही लगेच घटनास्थळी गेलो। मी, माझे वडील, माझी आई आणि आमचा पूर्ण स्विमिंग ग्रुप। गेल्या असं कळलं की 10 मिनिटांपूर्वीच ती बाई कालवा काढत होती किनाऱ्यावरती आणि मोठी लाट आली। लाटेबरोबर ती बाई पाण्यामध्ये वाहत गेली आणि पाण्याचा कड इतका होता की ती वाहत पूर्ण 100 मीटर खोल किनाऱ्यापासून लांब गेली होती। तर झालं असं त्या खडकापाचा तो भाग होता किनारचा, तिथे करप आणि कालवा वगैरे खूप होती। तर बाबा म्हटले की इकडनं खालती उतर आणि पटकन रेस्क्यू कर। स्विमिंगच्या बॅच घ्यायला आलो होतो म्हटल्यावरती आमचं आलं असं आमच्याकडे आमचे स्विमिंगचे फ्लोटर्स आणि बोया होते। तर ते घेऊन मी त्याला रेस्क्यू केलं। पाण्यात किनाऱ्यानं जंप केली आणि 100 मीटर पूर्ण आतमध्ये पोहत गेल्यावर त्याला बोया दिला आणि बोयात त्याला बसवलं। बोयात बसवल्यानंतर बाबाने तोपर्यंत इकडनं किनाऱ्यावरनं एक बोट पाठवली होती। मग ती बोट येईपर्यंत आम्ही समुद्रामध्ये थांबलो होतो। बोट आल्यावरती आम्ही त्याला वरती घेतलं, किनाऱ्यावरती आणलं। पण झालं असं ते भरपूर ती पाण्यावरती होती, ते पाणी खूप पिलं होतं। मग तिला आम्ही किनाऱ्यावरती आणलं आणि आईने तिला मग CPR दिला। सगळं त्याचं पोटातलं पाणी वगैरे काढलं। बाबांनी तिथे ॲम्ब्युलन्स लगेच मागवली आणि आम्ही लगेच तिला सिव्हिलला हलवलं आणि तिचा जीव आज वाचला आहे। असं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।